नमस्कार, स्मार्ट रेसिपीत आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण डाळ भाजी पाहणार आहोत। याच्या आधी आपण डाळ भाजी बऱ्याच पाहिल्या करतोय, तुरीची डाळ भाजी, मुगाची डाळ भाजी, परंतु आज ओल्या तुरीच्या दाण्याची आणि पालकाची डाळ भाजी मी बनवून दाखवणार आहे। ही आगळी वेगळी पण पौष्टिक रेसिपी आहे। त्यासाठी मी पालक तोडून घेतला, स्वच्छ धुवून घेतला। जास्त नाही बारीक कापायचा, आपल्याला थोडासा फक्त कट करायचा आहे, कारण हा आपल्याला मिक्सरमधून फिरून घ्यायचा आहे। असा मी हा पालक कट करून घेतला। पाणी उकळायला ठेवलं होतं। हे बघा, पाण्याला उकळी आलेली आहे। आता हे उकळत्या पाण्यात गॅस बंद करते आणि पालक टाकते। हे उकळत्या पाण्यात पालक थोडासा नरम होऊ द्यायचा, उकळून नाही घ्यायचा। उकळून घेतला तर पौष्टिकपणा कमी होते। फक्त नरम व्हायसाठी आणि याच्यातलं जे कच्चेपणा असते तो जाण्यासाठी मी उकळत्या पाण्यात टाकला पालक। आता हा थंड झाला की मिक्सरमधून फिरून घेऊ। पालक थंड होते तोपर्यंत हे तुरीचे दाणे आपण थोडेसे भाजून घेऊ। दाणे थोडेसे भाजले की याचा जे उग्रटपणा असते तो कमी होतो आणि टेस्ट वाढते। त्यामुळे जास्त नाही भाजून घ्यायचे, फक्त थोडेसे हलके गरम करून घ्यायचे। हे तुम्ही बघू शकता, हलके गरम झालेले आहे। हे गरम करताना मी तेल वगैरे याच्यामध्ये काहीच टाकले नाही। आता गॅस बंद करते। हे पालक याच्यामध्ये टाकलं आणि ज्या गरम पाण्यात आपण पालक टाकला होता उकडीच्या, ते पाणी मी असंच ठेवलं, कारण हे आपल्याला भाजीच करता कामात येईल। आणि याच्यामध्ये छोट्या 2 टमाट्याच्या फोडी टाकते, कारण की पालक हे पचायला जड असते आणि टमाटे आंबट असल्यामुळे ते याच्यामुळे लवकर पचन होते। असे हे पालक आणि टमाटे मिक्सरमधून बारीक करून घेतले। आता हे दाणे पण आपले थंड झाले, हे पण मिक्सरमध्ये काढून घेते। असे तुरीचे दाणे मिक्सरमधून बारीक करून घेतले। आता फोडणी करू। फोडणीसाठी कढई गरम झालेली आहे आणि त्याच्यामध्ये मी तेल पण टाकलेलं आहे, थोडंसं जिरं, आणि ही पेस्ट बनवली मी, लसूण, हिरवा सांबार, अद्रक, हिरवी मिरची, चवीनुसार तिखट टाकते। हे हिरवी मिरचीचं तिखट थोडंसं होऊ द्यायचं। थोडीशी धनिया पावडर, हळद आणि चवीनुसार मीठ। मंद गॅसवर हे तिखट, हिरवी मिरची वगैरे चांगली झाली की नंतर मग आपण हे जे पालकाची पेस्ट बनवली ते टाकू। तर पालकाची पेस्ट टाकते। किचन किंग मसाला टाकते। हे थोडंसं याला तेल सुटू देऊ आपण। हे पालक पेस्ट तेलामध्ये छान झाली, हे तुम्ही बघू शकता की तेल बाजूनं सुटलं। आता या स्टेजला आपण हे जे तुरीचे दाण्याचं मिक्सरमधून काढलं होतं ते टाकू। गॅस एकदम कमी ठेवू आणि हे मिक्स करून घेऊ। आता हे ते पालकाचं पाणी घेतलं होतं आपण, ते मिक्सरमध्ये घालू, कारण की मिक्सरला जी पेस्ट लागलेली आहे ती पूर्ण निघून येईल। ही डाळ भाजी आहे त्यामुळे थोडीशी पातळच ठेवावं लागेल। याच्यात आवश्यकतेनुसार पाणी घालायचं। हे थोडीशी घट्ट वाटते, आपल्याला कसं सैलसर पाहिजे, भातासोबत, पोळीसोबत किंवा भाकरीसोबत जेवायसाठी सैलसर पाहिजे। त्याच्यामध्ये थोडंसं अजून मी पाणी घालते। घट्ट पातळ जसं आपल्याला वाटत असं तसं आपण करू शकतो। काही जणांना घट्ट आवडते, काही जणांना पातळ आवडते, तर आपल्या सोयीनुसार पाणी घालायचं। काही गुठळ्या राहिल्या असतील दाण्याच्या तर ते सुद्धा आपण मोडून घेऊ। डाळ भाजीला छान उकळी आलेली आहे। आता थोडीशी कस्तुरी मेथी टाकते।
आणि हिरवा सांबार ही डाळभाजी तयार आहे. अशी ही पौष्टिक डाळभाजी तुम्ही एक वेळ करून पहा. कशी झाली ते मला कमेंट्समध्ये सांगा. खूपच पौष्टिक आणि टेस्टी होते ही भाजी. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. गॅस बंद करते. भाजी तयार आहे. अशी ही गरम गरम भाजी भातासोबत, भाकरीसोबत, पोळीसोबत छान लागते.